नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की जॉब अपॉर्च्युनिटीज आफ्टर BCA. बघा, BCA नंतर तुम्हाला कोणकोणते जॉब्स मिळत असतात, म्हणजे कोणकोणते जॉब अपॉर्च्युनिटीज आहे, कोणकोणत्या करिअर ऑप्शन्स तुमच्याकडे असतात जर तुम्ही BCA केलं तर. त्याच विषयी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या. आणि चला बघूया जॉब अपॉर्च्युनिटीज आफ्टर BCA. तर बघा, जर तुम्ही BCA करत आहात तर BCA च्या नंतर तुमच्यासाठी खूप साऱ्या जॉब अपॉर्च्युनिटीज ओपन होत असतात. त्यामध्ये खूप सारे जे IT सेक्टरमध्ये जे आहेत तुम्ही जाऊ शकता. त्यामध्ये मग जर सॅलरी आपण बघितली तर बघा, सॅलरी जी असते ती डिपेंड करते तुमचं कॉलेज नॉलेज. पण जर एक ॲव्हरेज जर सॅलरी बघितली BCA वाल्यांची, ती 3 ते 4 लाखांचं पॅकेज तुम्हाला पर इयर साठी मिळत असतं स्टार्टिंगला. तर चांगलं इथं पॅकेज सुद्धा तुम्हाला मिळून जातं BCA नंतर. आणि बघा, जॉब अपॉर्च्युनिटीज कोणकोणत्या मिळतात तर त्यामध्ये बघा, सगळ्यात आधी आहे सॉफ्टवेअर डेव्हलपर. बघा, BCA मध्ये तुम्हाला सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस वगैरे तिथे शिकवलं जातं. तर तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करू शकता. BCA च्या नंतर खूप जास्ती पेमेंट वगैरे पण इथे तुम्हाला मिळून जातं. तर ही एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही हे पण करू शकता इथे. त्यानंतर बघा, दुसरा आहे डेटा सायंटिस्ट. BCA नंतर तुम्ही डेटा सायंटिस्ट सुद्धा बनवू शकता. त्यामध्ये पण तुम्हाला खूप साऱ्या ज्या जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत त्या इथे मिळून जातात. त्यानंतर वेब डेव्हलपर बनवू शकता. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा वेब डेव्हलपर तुम्ही इथे बनवू शकता. त्यामध्ये तुम्हाला BCA मध्ये खूप सारं शिकवलं, जसं HTML, CSS, जावास्क्रिप्ट आहे, हे तुम्हाला तिथे शिकवलं जातं. तर त्यामुळे तुम्ही वेब डेव्हलपर सुद्धा होऊ शकता. त्यानंतर पुढचं आहे सिस्टम अॅनालिस्ट तुम्ही बनवू शकता. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. तुम्ही अॅनलाइज करू शकता, बिझनेस प्रोसेस आहे, डिझाइन इन्फॉर्मेशन सिस्टम, हे कामं तुम्ही इथे करू शकता. त्यानंतर नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर बनवू शकता तुम्ही. हे पण चांगलं इथे तुम्हाला पॅकेज वगैरे जे आहे मिळून जातं. त्यानंतर डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर सुद्धा तुम्ही बनवू शकता. आताच्या जमान्यामध्ये डेटा तसा पण खूप वाढत आहे. त्याला मॅनेज वगैरे करायचं काम जे ते ॲडमिनिस्ट्रेटर करत असतात. तर ते तुम्ही बनवू शकता BCA नंतर. याच्यामध्ये पण पॅकेज जे आहे चांगलं मिळत असतं. आणि त्याच्यानंतर बघा, ॲडिशनल जर ऑप्शन बघितले आपण तर त्यामध्ये मग सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट तुम्ही बनू शकता. कारण सध्या खूप पॉप्युलर होत चालली आहे ही फील्ड सायबर सिक्युरिटी एक्सपर्टची. तर तुम्ही इथे पण जे तुम्ही काम करू शकता. त्यानंतर ब्लॉक चेन डेव्हलपर आहे, ब्लॉक चेन डेव्हलपर बनू शकता. याच्यामध्ये जे पॅकेज आहे ते पण खूप चांगलं तुम्हाला इथे मिळून जातं. त्यानंतर बघा, तुम्हाला ते नसेल करायचं, IT सेक्टरमध्ये जर जायचं नसेल तर तुम्ही टीचर सुद्धा होऊ शकता. तुम्ही तुमच्या कॉलेज वगैरे असेल, कुठे स्कूल वगैरे असेल तर तिथे तुम्ही टीचर म्हणून सुद्धा काम करू शकता. आणि इतकंच नव्हे तर जर कोणाच्या हाताखाली काम नसेल करायचं तर तुम्ही एंटरप्रेन्योरशिप करू शकता किंवा स्वतःचं स्टार्टअप सुद्धा चालू करू शकता, किंवा फ्रीलान्सिंग जे म्हणतो आपण, की फ्रीलान्सिंग पण तुम्ही करू शकता. तर खूप साऱ्या जॉब अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळत असतात. BCA नंतर खूप सारे तुम्ही जॉब करू शकता. आणि याच्या रिलेटेड जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मला विचारू शकता. तिथे पण मी तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.